मित्रांनो, एक प्रश्न विचारतो. तुम्ही जिमला किती वेळ जाता? 45 मिनिटं, 1 तास की 1.5 तास? आणि सांगा, जो जास्त वेळ थांबतोय त्याला जास्त रिझल्ट मिळतात का? बऱ्याच जणांना असं वाटतं हो, पण भाऊ उत्तर काय नाही. जजमेंट नाही, क्लॅरिटी आहे. बघा, जिम मध्ये टाइम नाही, इंटेन्सिटी काम करते. बरोबर? तुम्ही 1 तास जिम मध्ये वर्कआउट करता, त्यातले 20 मिनिटं फोन बघता, 10 मिनिटं दोस्ताशी गप्पा मारता आणि 5 मिनिटं मिरर मध्ये बघता. बरोबर? म्हणजे ऍक्च्युअल वर्कआउट किती झाला? 25 मिनिटं. आता सांगा, 1 तास जिम मध्ये राहणं म्हणजे 1 तास वर्कआउट झाला का? नाही ना. रिलेटेबल मुवमेंट आहे, सगळ्यांनाच हे लागू होतं. आता सायन्स बघू. तुम्ही जिम मध्ये 60 ते 75 मिनिटांपेक्षा जास्त राहिला तर बॉडीमध्ये कार्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. आणि हा कार्टिसॉल काय करतोय तर मसल ब्रेकडाऊन. म्हणजे तुम्ही जिमला बिल्ड करायला गेलता पण जास्त वेळ राहून स्वतःच मसल तोडताय. ऐकलं नव्हतं ना, म्हणून आज सांगतो. मसल ब्रेकडाऊन. मग परफेक्ट वर्कआउट किती वेळाचा असतो? माझा फॉर्म्युला सांगतो. 45 मिनिट वर्कआउट 3 पार्ट मध्ये. पहिलं 10 मिनिटं वॉर्मअप, जॉईंट मोबिलिटी, लाईट कार्डिओ मध्ये 30 मिनिटं, कंपाऊंड लिफ्ट, स्क्वॉट, डेडलिफ्ट यासाठी 30 मिनिटं आणि शेवटचे 5 मिनिटं राहतात त्यासाठी कूल डाऊन, स्ट्रेचिंग, ब्रीथ हे एक्सरसाइज होतं. टोटल 45 मिनिटं झालं. फुल फोकस, झिरो वेस्टिंग आणि रिझल्ट 1 तासापेक्षा जास्त. बिलीव्ह करा, ट्राय करा, रिझल्ट दिसेल. 10 मिनिटं, 30 मिनिटं आणि 5 मिनिटं. मी स्वतः वर्कआउट करतोय. माझा वर्कआउट हा 45 मिनिटाचाच असतोय. वेळ मोजू नका, काम मोजा. तुम्ही 45 मिनिटं फुल दिले ना तर बॉडीला कळतं की तू 1 तास हाफ हार्ट दिलाय. बॉडीला ते पण कळतं. बॉडीला फसवता येत नाही. तर मित्रांनो, आजचा टेक अवे हा आहे की जिम मध्ये जास्त वेळ नाही द्यायचा, जास्त इंटेन्सिटी द्या. 45 मिनिटं फोकस, शार्प डेडिकेशन, रिझल्ट येणार म्हणजे येणार. तर हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या 2 तास जिम मध्ये घालवणाऱ्या मित्राला आणि मला फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.